Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's spoken English session, let us learn about quantifiers. I will spell it quantifier QUANTIFIERS quantifiers. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण क्वांटिफायर्स अर्थात ज्याला मराठीत परिमाणके असं म्हणता येईल त्याबद्दल शिकणार आहोत. सो व्हॉट आर ॲक्च्युली क्वांटिफायर्स? Quantifiers are words which show how many things or how much of something we are talking about. I'll repeat. Quantifiers are words which show how many things or how much of something we are talking about. म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा एखाद्या वस्तूचं परिमाण ज्याला म्हणतात, संख्या किंवा किती जास्त किती कमी ह्याबद्दलचे जे शब्द आहेत त्यांना म्हणतात क्वांटिफायर्स. सो in English there are quantifiers which we normally use. Those are, I will give some examples. Much, MUCH much, many, MANY many, little, few, FEW few, lot, some, any, no, none, NONE none, both, all, either, neither, each, every, another, other, etc. ओके, आता हे आपण सगळे एक एक करून आपण त्यांचा वाक्यात उपयोग वगैरे कसा करायचा असतो, कसे ते वापरले जातात हे बघणार आहोत. तर त्याच्या अगोदर विल नीड टू रिवाइज अबाउट काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स. ॲज यू ऑल रिमेंबर, काउंटेबल नाउन्स म्हणजे जे ज्याला म्हणता येईल गणनीय नाम, म्हणजे ज्या वस्तू गणता येतात त्यांना आपण म्हणतो, जे नाम थोडक्यात गणता येतात त्यांना म्हणतो काउंटेबल नाउन्स. आणि ज्या गोष्टी गणता येत नाहीत त्यांच्याबद्दल जे आपण वापरतो अगणनीय थोडक्यात, त्यांना आपण म्हणतो अनकाउंटेबल नाउन्स. हे आपण जेव्हा आपण नाउन्स पाहिले होते तेव्हा आपण सखोल त्याची उदाहरणं वगैरे बघितलेली होती. तर आज आता आपण शिकणार आहोत मच, MUCH मच म्हणजे जास्त, आणि मेनी, MANY मेनी याबद्दल. तर मच हे जे आहे, MUCH मच हे जे क्वांटिफायर आहे, इट इज यूज्ड विथ सिंग्युलर अनकाउंटेबल नाउन्स. सिंग्युलर म्हणजे एकवचनी, अनकाउंटेबल नाउन्स. एक्झाम्पल, मच मनी. आता इमोशन्स किंवा हे जे आहेत, मनी आहे, हॅपीनेस, हे सगळे आपण पाहिले होते, हे अनकाउंटेबल नाउन्स आहेत. फिलिंग्स, इमोशन्स किंवा हे जसे आहे राईस, मनी, ही जी नाउन्स आहेत ती आहेत अनकाउंटेबलमध्ये. त्यामुळे मच इज यूज्ड विथ सिंग्युलर अनकाउंटेबल नाउन्स. आता आपण मेनी विषयी पण बघूयात. मेनी इज यूज्ड विथ प्लुरल. प्लुरल म्हणजे अनेक वचनी काउंटेबल नाउन्स. फॉर एक्झाम्पल, मेनी ट्रीज. ठीक आहे, तर हे आहे मच आणि मेनीबद्दल. आता मी हे मच हे जे क्वांटिफायर आहे, ज्याला आपण परिमाणक असं म्हणू शकतो, ते क्वेश्चन्स बरोबर कसं वापरायचं, निगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा फॉर्मल सेंटेन्सेस बरोबर कसं वापरायचं हे मी उदाहरणाने घेऊन सांगणार आहे. ही जी क्वांटिफायर्स आहेत ती आपण बरेचदा आपल्या वाक्यांमध्ये आपण त्याचा उपयोग करत असतो आणि ती कशाबरोबर जातात, कशाबरोबर कशी वापरायची हे आज आपण उदाहरणातनं बघूया. सो मच इज नॉर्मली यूज्ड फॉर क्वेश्चन्स. अँड हाऊ डू यू फ्रेम इट? हाऊ मच वायर डू यू नीड? ओके, आता वायर हे जे नाऊन आहे त्याला आपण अनकाउंटेबल आहे, कारण एक वायर, दोन वायर ही संख्या झाली. पण वायर ह्या अनकाउंटेबल नाउन्समध्ये येतो, तेव्हा आपण त्याला क्वेश्चनमध्ये आपण जेव्हा वापरतो त्याचा, सो हाऊ मच वायर डू यू नीड असं क्वेश्चनमध्ये आपण त्याला वापरू शकतो. तसंच
इज देअर मच डिमांड फॉर सिल्क दुपट्टाज. तर असं हे मच जे आहे ते इट इज नॉर्मली यूज्ड विथ क्वेश्चन्स लाईक दिस. आता निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये मच कसं वापरतात ते बघूया. इट डिड नॉट टेक मच वर्क टू क्लीन धिस रूम. मच वर्क. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघूया. देर इज नॉट मच स्पेस इन धिस फ्लॅट. स्पेस म्हणजे मोकळी जागा. तर अशा तऱ्हेनेही नॉट मच असं आपण वापरलं निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. आता फॉर्मल सेंटेन्समध्ये मच कसं वापरतात ते बघूया. मच मनी इज स्पेंड फॉर शॉपिंग असं आपण म्हणू शकतो. आता ॲज जे आहे, ॲज म्हणजे सारखे, त्याच्याबरोबर मच कसं वापरतात ते बघूया. टेक ॲज मच ॲज यू लाईक. म्हणजे तुला जेवढं आवडेल तेवढं तू घे. सो वी यूज इट. दिस ॲज इज यूज्ड ऑन बोथ साइड्स ऑफ मच. मच ॲज अ क्वांटिफायर. सो टेक ॲज मच ॲज यू लाईक असं आपण म्हणू शकतो. वाक्याच्या सुरुवातीलाही बरेचदा आपण मच वापरतो. जसं मी वापरलं होतं की मच मनी इज, म्हणजे फॉर्मल सेंटेन्समध्ये मच मनी इज स्पेंड फॉर शॉपिंग. तसं बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्समध्येही आपण मच वापरू शकतो. जसं नॉट मच हॅपन्स हिअर इन विंटर. तर थोडक्यात मच हे जे क्वांटिफायर आहे त्याचे असे आपण वेगवेगळे वाक्यात प्रयोग करून पाहिले. वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण मचचा उपयोग केला. आता आपण मेनी पाहूया. मेनी म्हणजे अनेक. तर मेनी निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये कसं वापरतात की आता आपण पाहिलं की मेनी इज यूज्ड विथ प्लुरल काउंटेबल नाउन्स. म्हणजे जी मोजता येतात गोष्टी त्यांच्याबरोबर मेनी वापरतो आपण. तर ते निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये मेनी कसं वापरणार. देअर आरंट, म्हणजे आरंट म्हणजे आर नॉट. देअर आर नॉट मेनी स्क्विरल्स इन भीमाशंकर नाव. स्क्विरल्स जे आहे ते काउंटेबल नाव आहे, मोजता येण्याजोगी गोष्ट आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर आपण मेनी वापरली. तसंच ते क्वेश्चन्समध्ये सुद्धा वापरता येतं. विल देअर बी मेनी गेस्ट फॉर द पार्टी. अशा क्वेश्चन्समध्ये मेनी गेस्ट असा आपण त्याचा वापर केला. किंवा फॉर्मल सेंटेन्सेसमध्ये वापरता येतं. जसं मेनी टीचर्स रिटायर अर्ली. आता टाईम रेफरन्समध्ये सुद्धा मेनी वापरतो आपण बरेचदा. आपण असं म्हणतो की आय हॅव लिव्ड हिअर फॉर मेनी इयर्स. म्हणजे बरीच वर्ष किंवा अनेक वर्ष मी इथे राहत आहे. मेनी आपण वाक्याच्या सुरुवातींना सुद्धा वापरू शकतो. नकारार्थी किंवा ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्यांमध्ये सुद्धा. तर आपण आधी नकारार्थी वाक्यात मेनी कसं वापरतात ते बघूया. नॉट मेनी नो अबाउट दिस प्लेस. म्हणजे फार लोकांना ही जागा माहीत नाही. नॉट मेनी नो अबाउट दिस प्लेस. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. आज आपण मच हे क्वांटिफायर पाहिलं. मच म्हणजे जास्त या अर्थाने. आज आपण मेनी हे पण क्वांटिफायर पाहिलं, अनेक ज्याला म्हणतात. तर हे जे नियम आहेत, मच कशाबरोबर वापरायचं तर अनकाउंटेबल नाउन्स बरोबर. मेनी कशाबरोबर वापरायचं तर प्लुरल काउंटेबल नाउन्स बरोबर. तर हे नियम पाळून आपण यांचे वाक्यात काही काही उपयोग पाहिले. तर हे जे शब्द आहेत, हे जे क्वांटिफायर्स आहेत ते आपण वाक्यात बरेचदा वापरतो. त्यामुळे हे काही नियम लक्षात ठेवूनच त्यांचा आपण वाक्यात उपयोग करायला शिकलं पाहिजे. सो दॅट इज ऑल फॉर टुडेज स्पोकन इंग्लिश सेशन. I wish you a very nice Sunday, happy Sunday, and with this I will stop here. Thank you. धन्यवाद.